स्वच्या पलीकडे असा आजचा एक विषय आहे. मला असं वाटतं हा विषय निवडताना आनंदनी किंवा वेदनी फार चांगली गोष्ट केलेली आहे. कारण आज मला वाटतं या विषयाची अत्यंत मोठी गरज आहे. आणि ह्याचं कारण असं की आज तुम्ही बघाल विशेषतः गेल्या 30 वर्षांमध्ये 30-35 वर्षांमध्ये आपण सगळ्यात जास्त आत्मकेंद्री, सगळ्यात जास्त स्वार्थी, सगळ्यात जास्त पैशाच्या मागे धावत असणारे, सगळ्यात जास्त म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीकडनं आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे वळलो, आपण वेगवेगळे राहतो, हा भाग वेगळाच. मी अलीकडे आमचा एक विनोदी मित्र म्हणायचा की आता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवरा बायको एकत्र राहतात, त्याला एकत्र एकत्र कुटुंब पद्धती म्हणायची की काय, अशी एक पद्धती. पण मुख्य काय की एकंदरीत ही जी सगळी आपली मूल्य बदलत चाललेली आहेत. म्हणजे आमच्या काळी ना जेव्हा कोण चांगला मनुष्य अशी डेफिनेशन आम्ही जेव्हा करत असू किंवा आमच्या आई वडील सांगत असत त्यावेळेला जो चांगला वागतो, जो सुस्वभावी आहे, जो दुसऱ्यांना मदत करतो, त्याचं वाचन चांगलं आहे, ज्याला गाणं, चित्रकला, कलांची आवड आहे, सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे. आता तुम्ही विचाराल कोणालाही तरुण मुला मुलींना की चांगला कोण म्हणजे ज्याच्याकडे किती BHK फ्लॅट आहे, कुठली गाडी आहे, कुठला व्हिसा आहे अमेरिकेचा, अशा तऱ्हेच्याच व्हॅल्यूज आपल्या समाजात येत चाललेल्या आहेत. मी इतकं की मला वाटतं पेरेंट्सना अलीकडे डस्टबिन वगैरे असं काहीतरी शब्द आहे असं मी ऐकतो. म्हणजे लग्न करायच्या अगोदर तुझ्याकडे आता डस्टबिन, म्हणजे एकंदर कचरापेटीतले मंडळी किती आहेत, म्हणजे सासू सासरे, त्याला डस्टबिन म्हणण्याची पद्धत आहे, तुला कदाचित माहीत नसेल. ह्या अलीकडे त्यांच्यातली अशी ती भाषा चालू आहे. तर मुख्य म्हणजे हे सगळ्या व्हॅल्यूज येत आहेत कुठनं. तर मला असं वाटतं आपण अतिशय आत्मकेंद्री, स्वार्थी, पैशाच्या मागे, आणि हे का होत चाललेलं आहे, तर हे चांगलं हे आपल्या मनावर बिंबवलं आहे. आज संबंध तुम्ही जर का बघाल संस्कृती तर सारखी स्पर्धा करा, सारखं वरती जा, 1 दिवसात मित्र, 3 मिनिटात मॅनेजर, 3 दिवसात मॅनेजर, 5 दिवसात गुंतवणूक, 7 दिवसात CEO, 8 दिवसात श्रीमंत, हे असंच सगळं. म्हणजे सगळं मॅन्युप्युलेशनचं जग आहे. तुम्हाला हे गंमत वाटेल, हाऊ टू विन फ्रेंड्स नावाचं पुस्तक आहे डेल कार्नेगीचं. त्या पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक वाचा जरूर, त्याने अमेरिकन संस्कृती कशी बघा. त्यात हाऊ टू विन फ्रेंड्स म्हणतो की तुम्हाला ज्याच्याशी मैत्री साधायची आहे त्याला काय आवडते तुम्ही अगोदर शोधून ठेवा आणि त्याच्या आवडीप्रमाणेच तुम्ही बोला. मग त्याला पटेल अशा तऱ्हेनेच तुम्ही बोला. मग तुम्हाला जरी मनातनं ते पटत नसलं अगदी तरी सुद्धा त्याला खुश करण्याकरता तुम्ही तसं बोला, म्हणजे मग तो तुमच्याकडे मैत्रीने आकर्षित होईल. मला असं वाटतं ही मॅन्युप्युलेशन आहे, ही आतनं येणारी मैत्री नाही. आणि म्हणूनच आपल्याकडे फेसबुकवर हजारो मित्र पण प्रत्यक्ष एकही मित्र नाही, अशी जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गर्दीत एकटेपणा येणं, आणि हा जो संबंध ॲटॉमिक, म्हणजे मार्गरेट थॅचर तर म्हणायची समाज ही अस्तित्वातच नाही गोष्ट, व्यक्ती हीच अस्तित्वात आहे. म्हणजे रिगन थॅचर यांच्यापासून 1980-90च्या दशकापासून सुरुवात झालेली संस्कृती आता तर अगदी टोकाला जाऊन फक्त पैसा आहे त्याच्या मागे, आणि आपण जो श्रीमंत, तो चांगला, जो त्याला प्रतिष्ठा आहे, त्याला मान आहे, अशा समाजाकडे आपण चाललेलो आहोत. म्हणजे स्वतःच्याकडे भौतिकदृष्ट्या फक्त आपण बघत चाललो आहोत. आणि ह्याचे दुष्परिणाम मी सांगण्याची काही गरज नाही. मला असं वाटतं की प्रचंड विषमता, ज्याच्याशी पिकेटी नावाच्या इकॉनॉमिस्टने अलीकडे खूपच लिखाण केलेलं आहे, आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, पुन्हा मंदी येईल का, असं तसं, त्याचं अर्थशास्त्रात मी आता काही शिरत नाही, पण ते खूप मोठे परिणाम होणार आहेत. हा एक भाग झाला, पण त्याच्या पलीकडे सामाजिक परिणाम सुद्धा खूप मोठे आहेत. कारण या ठिकाणी आपल्याला काय भरवलं जात आहे की प्रत्येकाने CEO होण्याची स्वप्न आपल्याला फुटपाथवरची पुस्तकं जरी बघाल ना, मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे, कसं मॅनेजर बना, कसं CEO बना, कसं अमुक बना, प्रत्येकाची स्वप्न त्या पिरॅमिडमधल्या टॉपला जाण्याची आहेत. कुठेही सुसंस्कृत व्हा, गाणंही तुम्हाला शिका, चित्रकलाही शिका, वाचनही असू दे, तुम्हाला नाटकही आवडू दे, तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, असं काही कोणी फार सांग नाही, कसंही करून मार्क मिळवा. आणि हा जो सगळा आपला दृष्टिकोन एकाकी बनत चाललाय, वन डायमेन्शनल मॅन असं पूर्वी मार्क्वेस, म्हणजे आपल्याला बाकी डायमेन्शनच राहिलेले नाहीत, एका दृष्टीने फक्त आपण सगळे चाललेलो आहोत, एस्पेशली यंग जनरेशन. आणि त्याचे दुष्परिणाम मात्र महाभयंकर होत आहेत आज.
म्हणजे एक एक स्टडी झालेला आहे, खूप मोठे स्टडीज झालेले आहेत खरं, की जिथे अशा तऱ्हेची स्पर्धा आणि अशा तऱ्हेचं ज्याला मोकाट सुटलेलं पैशाच्या मागे धावणारी जी काही अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था आहे, विशेषतः अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आता भारत त्याच्या मागोमाग जातोय, तिथे मानसिक विकारांचं प्रमाण हे साधारण 26.2% आहे, म्हणजे अगदी माइल्ड टू सिव्हिअर असं. आणि जिथे वेलफेअर स्टेट्स आहेत, म्हणजे स्कॅन्डिनेव्हियातील देश बघा, की जिथे लोक शक्यतो 9 ते 5 काम करतात. अमेरिकेसारखं 11-11 पर्यंत कॉन्फरन्स कॉल, किंवा भारतात आय टीची मुलं बघा 11-11 पर्यंत कॉन्फरन्स कॉल करून परत येतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा 5-7 वाजता जातात, 11 वाजता सातत्याने स्पर्धा, सातत्याने ही वरची ग्रेड, सातत्याने अमेरिका, याच्या मागे जाऊन जे काय आज संबंध पिढीची पिढी आज आपली चाललेली आहे, तसं न करता 9 ते 5 काम करतात, शनिवार रविवार सुट्टी घेतात. युरोपमध्ये तर म्हणजे स्पेशली स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये 3-3 महिने 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी घेतात आणि आपल्या बायकोबरोबर किंवा कोणाबरोबरही फिरायला जातात. आणि आणि एक आणि एकंदरीत काय याच्यामध्ये, की शांतता, सुरक्षितता, वेलफेअर, म्हणजे जरी मी बेकार राहिलो तर तुम्हाला एक सुरक्षितता आहे त्या देशामध्ये. आज इथं हायर अँड फायर कल्चरमध्ये एक तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात किंवा प्रचंड एकदम रसात आहात, आणि म्हणून आपण त्या रसातळाला जाऊ नये म्हणून ही धडपड चाललेली आहे. 11-11 पर्यंत कॉन्फरन्स कॉल, रातोरात प्रवास. आणि तुम्हाला कल्पना नसेल, म्हणजे आजच NDTVवर प्रोग्राम होता आणि अनंतर प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेच, पण इतरही इथे डॉक्टर्स बसले असतील, ते मला सांगतील. मी अनेक थेरपिस्टशी बोललेलो आहे, डॉक्टरांशी बोललेलो आहे. आज हार्ट अटॅक्स, आज संबंध BP वाढणं, डायबिटीस वाढणं, नंतर आणि सायकोलॉजिकली अँझायटी वाढणं, अमुक वाढणं, डिप्रेशन येणं, आत्महत्या, घटस्फोट, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण हे प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. अनेक पटीने वाढलेलं आहे गेल्या 20-30 वर्षात, जगभर वाढलेलं आहे. म्हणजे इतक्या तऱ्हेने ते झपाट्याने वाढत चाललेलं की चिंतेचा विषय आहे. स्कॅन्डिनेव्हियासारख्या देशात जिथे जास्त स्थैर्य आहे, तिथे हेच प्रमाण 13.2% आहे, म्हणजे निम्म आहे मानसिक विकारांचं प्रमाण. म्हणजे मला सांगायची गोष्ट अशी की आपण एका वेगळ्या, अतिशय स्वार्थी, प्रचंड वेगाने धावणाऱ्या आणि एकाकी, एककल्ली ज्याला आपण म्हणू, वन डायमेन्शनल, की आज तुम्ही बघाल IT मध्ये तर त्या माणसांना फक्त, म्हणजे मी एका माणसाचा इंटरव्ह्यू घेतो, तुम्हाला आठवत आहे, मी मॅनेजिंग डायरेक्टर होता एका कंपनीचा. एक मनुष्य आला, त्याला विचारलं मी, तुला म्हटलं का मला अनेक गोष्टीत इंटरेस्ट होता, मला वाटतं तुला सायकॉलॉजी, इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, गाणं, चित्रकला, काय ठीक आहे, तुला बाकी कशात इंटरेस्ट? म्हटलं नाही, बाकी कशात काही इंटरेस्ट नाही मला. मग तुला कशात भयंकर प्रेम आहे तुझं, कुठल्या विषयावर? तो म्हणला कम्प्युटर सायन्सवरती. म्हटलं कम्प्युटर सायन्समध्ये म्हटलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतं, तुला काय आवडतं? तो म्हणलं सॉफ्टवेअर. म्हटलं सॉफ्टवेअरमध्ये सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं, तुला काय आवडतं? तो म्हणलं सिस्टम सॉफ्टवेअर. मग सिस्टम सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम आणि कंपायलर अशा अनेक असतं, तुला काय आवडतं? तो म्हणलं ऑपरेटिंग, तुला कंपायलर म्हणला. आणि मग मी त्याला कंपायलरमधले प्रश्न विचारले, बाकी म्हणलं जाऊ दे, जनरल तुला इंटरेस्ट असोच नसो. कंपायलर मधला साधा प्रश्न विचारला, तो त्याला येत नव्हता. सांगण्याचा उद्देश असा की हे कसंही करून मार्क, कसंही करून पैसा, त्या ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर सुद्धा प्रेम न करता, उद्दिष्ट फक्त एक भौतिक प्रगती, मग त्यात गाडी, घर, ही म्हणजे स्वतःची भौतिक प्रगती ही फक्त ठेवून माणसाला आपण चाललेलो आहोत. इतर कशातही आपण इंटरेस्ट घेत नाही आहोत. आता ह्याच्यात गंमत अशी बरं का, की आपण या सगळ्यामध्ये स्वतःच्या साठी तरी जगतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःसाठी जगणं म्हणजे भौतिक अर्थाने घर असणं, गाडी असणं हा भाग वेगळा, पण स्वतःला जे आत्म पटलेलं आहे, ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्याप्रमाणे खंबीरपणे उभं राहणं, अशी आपण असं तरी आपण करतो का? कारण असं जर का आपण केलं तर आपण स्वतःच्या मनाप्रमाणे जगतोय, मला असं वाटलं म्हणून मला आपण करतोय असं होऊ शकेल. तर तसं आपण जगत नाही. मेजॉरिटी ऑफ जी माणसं आहेत ती आपण स्वतः मला जे वाटतंय त्याप्रमाणे जगत नाहीत. ह्याचं कारण असं की आपण कसे जगतो की आपल्याकडनं समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्याप्रमाणे आपण जगत असतो. म्हणजे कार्ल रॉजर किंवा एरिक फ्रॉम या हे मोठे मोठे सायकॉलॉजिस्ट जे होऊन गेले, त्यांनी तर याच थिअरी सगळ्या मांडल्या. मी एका माझ्या पुस्तकात मी याचं वर्णन केलं, तर सोशल सायकॉलॉजी ही संबंध ही एक ब्रांचच म्हणून त्याच्यापासून निर्माण झाली, की मी जे वागतो ते मला आत्म वाटतं म्हणून वागतो, की इतरांच्या माझ्या वागण्याबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे वागतो. याच्यावरून सोशल सायकॉलॉजी नावाची एक मोठी ब्रांच निघाली हो. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगतो. एकदा न्यूयॉर्कमध्ये एक बाई चाललेली होती आणि तिने एका बागेमध्ये
आपलं 12 वाजता रात्री ती आपलं दुकान बंद करून येत होती आणि एका गार्डनमध्ये येत असताना रात्रीच 12 वाजले होते आणि एक मनुष्य आला आणि त्याला भोसकलं. ती किंचाळली आणि ती किंचाळल्यानंतर 40 खिडक्या उघडल्या त्या क्वीन्समधल्या, न्यूयॉर्कमधल्या आणि त्या सगळे लोक भराभर बघायला लागले की खाली कोण किंचाळतंय म्हणून. पण कोणी मदतीला धावला नाही. तो मनुष्य पुन्हा आला, त्यांनी पुन्हा त्याला भोसकलं, पुन्हा ती बाई किंचाळली आणि पुन्हा ते लोक बघत बसले. पुन्हा तो मनुष्याला पुन्हा त्यांनी भोसकलं आणि त्यावेळी ती मेली आणि तो मनुष्य निघून गेला. मग हे सगळे लोक हळूहळू खाली आले. मग पोलिसांना फोन केला. हे सगळं झालं. ही बातमी दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्समध्ये आली आणि मग त्याच्यावर जी प्रचंड चर्चा चालू झाली. आज जसं टी व्हीवर येतात 4 लोक, तसं अनेक लोक तिथे येऊन चर्चा सुरू झाल्या त्याच्यावर आणि त्या चर्चामध्ये एवढ्या 40 लोकांनी बघून सुद्धा त्यातल्या एकाही माणसाने पुढे येऊन धावू नये. हे काय आपले समाज कुठे चाललेला आहे? किती आपण आत्मकेंद्रित झालो, किती स्वार्थी झालो, काय आपण मदत करायला पुढे कसं धावत नाही. आणि त्याच्यावर प्रचंड गदारोळ, सगळ्या त्याला समोर आणा, त्यांना फाशी द्या. आपण जसं नेहमी म्हणतो की त्यांना पब्लिकमध्ये फाशी दिलं पाहिजे वगैरे अशा सगळ्या लोकांनी चर्चा सुरू केल्या. वर्तमानपत्रात लेख आले, अग्रलेख आले, अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये त्याच्यावर चर्चा झाली, अनेक सायकॉलॉजिस्टनी त्याच्यात भाग घेतला. एकदा 2 सायकॉलॉजिस्ट बसले होते अशा सेमिनारमध्ये आणि संबंध त्यांचं डिस्कशन झाल्यावर रात्री कॉफी शॉपमध्ये बसले असताना पहाटेपर्यंत ते चर्चा करत होते आणि त्यातल्या एकाच्या डोक्यात ब्रेनवेव्ह आली. तो म्हणाला की अरे, हे 40 लोकांनी बघून सुद्धा त्यातल्या एकही मदतीला धावलं नाही. असं नसून 40 लोकांनी बघितलं म्हणूनच कोणी मदतीला धावलं नाही. कदाचित एका दुकट्याने जर बघितलं असतं तर धावला असता कदाचित. असं तर नसेल. पण त्यांनी पेपर लिहिला आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीकडे दिला आणि लगेच त्यांनी अमेरिकेत एक चांगली गोष्ट आहे की अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये शेकडो प्रयोग सुरू झाले पुढच्या अनेक वर्षात. ही खरी घडलेली गोष्ट आहे. आणि मग ते प्रयोग असे असायचे की ते बागेत आपण बसलेलो असायचो आणि तिथे मग आपण मुद्दामून बेशुद्ध पडल्याचं सोंग करायचं आणि तिथे एकच मनुष्य जर का समोर असेल तर तो मदतीला येतो की नाही बघायचं. 2 असतील तर मदतीला येतो की नाही बघायचं. 4 असतील तर मदतीला 30 असतील तर मदतीला कोणी येतो की नाही बघायचं. असं सगळीकडे अनेक शहरात प्रयोग केले आणि त्यांच्या लक्षात आलं की जितके बघे जास्त, जितके लोक जास्त बघे असतात तितकं त्यातल्या कोणीही मदतीला धावण्याचं प्रमाण अतिशय कमी कमी होत जातं. ह्याचं कारण असं. मग त्यांनी त्याची कारणं शोधली. उदाहरणार्थ क्वीन्समध्ये 40 लोकांनी बघून सुद्धा कोणी मदतीला का धावलं नाही. ह्याचं कारण असं की ज्या अर्थी उरलेले 39 लोक मदतीला धावत नाही त्या अर्थी मी कशाला पुढे धावू, मी मूर्ख तर ठरणार नाही, असं त्यांना वाटत असतं. आणि आपण आपल्या मुलांना हेच शिकवत असतो कित्येक वेळा. किती चुकीचं शिकवतो बघा. आपण कित्येक वेळा मुलांना सांगतो तुला कोणी चोंबडेपणा करायला सांगितला होता. खरं म्हणजे जर का मुलांनी आगीतच उडी मारली किंवा वरनं दहाव्यामधल्यावर उडी मारत असेल तर त्याला अडवणं बरोबर आहे. पण थोडी वेगळी वाट धरली, थोडा वेगळा विचार केला तर पेरेंट्सनी खरं म्हणजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ठीक आहे, तू एक चुकशील बाबा, पण कर वेगळा विचार. असा वेगळा विचार आपण केला नाही तर आपल्यात आर्टिस्ट कसे निर्माण होतील, आपल्यात सायंटिस्ट कसे निर्माण होतील, आपल्याला गणितज्ञ कसे निर्माण होतील. कारण ही सगळी जी कलाकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ मंडळी आहेत त्यांनी ज्याला लॅटरल थिंकिंग म्हणतो एडवर्ड डी बोनो, किंवा ज्याला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतात, वेगळा विचार जे करू शकतात तेच हे करू शकतात. मला असं वाटतं स्वतःला की भारतामध्ये गेल्या 90 वर्षात एकही नोबेल लॉरेट न होणं, विज्ञानात तरी, अर्थशास्त्रात झाले ते पण अमेरिकेत अमर्त्य सेन राहतात, पण मुख्य म्हणजे कुठल्याच क्षेत्रात आपण भयंकर मोठी प्रगती न करणं. IT मध्ये सुद्धा आपण 90% त्यांनी दिलेलं कोडिंग, टेस्टिंग, मेंटेनन्स करतो. आपलं एकही प्रॉडक्ट नाही SAP, ओरॅकल सारखं की जगावर राज्य करेल असं. म्हणजे आपल्यामध्ये असं काहीतरी अद्वितीय जगामधलं म्हणजे असं झगझगीत काहीतरी आपण करावं हे का झालं नाही गेल्या शतकामध्ये. आणि मला असं वाटतं की अनेक कारणं आहेत. भौतिक पण बरीच कारणं आहेत, आर्थिक पण कारणं आहेत. पण एक महत्त्वाचं कारण असं की आपल्या जडणघडणीत आपण वेगळा तू विचार कर, मी आहे मागे. मी पेरेंट्सने असं सांगायला पाहिजे की तू वेगळा विचार कर. एकदा फेल होशील, 2दा फेल होशील, 9दा फेल होशील, पण 10व्यात मी तुझ्या मागे आहे तरी सुद्धा तू वेगळा विचार कर. हे आपण सांगत नाही. आपण काय सांगतो की नको रे बाबा, A ग्रुप घे, B ग्रुप घे, किंवा कॉमर्स घे, किंवा CA तरी हो, किंवा MSc तरी हो, किंवा BSc तरी अमुक हो अमुक, आणि काहीच जमलं नाही तर गाणं शिक. म्हणजे म्हणजे मुख्य म्हणजे काय याच्यामध्ये की प्रत्येकाची आपण बॉक्स केलेलं आहे आणि त्या बॉक्समध्ये आपण त्या लोकांना बसवतो. तर मला असं वाटतं की स्वतःकडे बघणं म्हणजे स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि स्वतःला जे वाटतंय त्याप्रमाणे करणं. आणि मी असं आत्तापर्यंत बघितलं की जी माणसं अशी असतात तीच माणसं समाजाशी खूप जोडलेली असतात. इवन बाबा आमटे किंवा प्रकाश आमटे छानपैकी प्रॅक्टिस करायची, मस्तपैकी इकडे तिकडे MRI काढायला सांगायचा, 40% कट द्यायचा, अमुक कर तमुक कर, मस्तपैकी
प्रॅक्टिस करायची. कोणी सांगितलं आदिवासींमध्ये जा आणि ते एवढं कष्ट करा, किंवा इव्हन अभयभंगामध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कमी का होता याचं रिसर्च कशाला करा, कोणी सांगितले उद्योग करायला? मला असं वाटतं की ही माणसं ही अशी झाली ह्याचं कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ती स्वतः खंबीर होती आणि ती स्वतःला जे वाटतं ते करत होती. इतरांच्या त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे ती वागली नाहीत. इतरांच्या अपेक्षाप्रमाणे आपण वागलो तर आपण जो चार चौघात की तसेच त्या रटमध्ये जाऊन तसंच तो एक ग्रुप बी ग्रुप मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मग अमुक तमुक असं वाढत वाढत मग 2 BHK मग 3 BHK मग 4 BHK. आपली स्वप्न सुद्धा बघा, हीच स्वप्न आहेत आपली सगळ्यांची. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जग असू शकतं ना. आणि या जगामध्ये किती म्हणजे मला तरी स्वतःला कुतूहल हा जो प्रकार आहे, हा प्रकार पेरेंट्स आणि शिक्षक हे दोघे म्हणून छानपैकी मारून टाकतात. म्हणजे पहिल्याच वेळ तू कशाला काय एक्सपेक्टेड प्रश्न बघ, अमुक बघ तमुक बघ, त्याच्या पलीकडे कशाला बघतोस तू? तर इव्हन परीक्षेमध्ये सुद्धा त्या विषयावर प्रेम करण्याच्या ऐवजी ते एक्सपेक्टेड प्रश्न गेल्या वर्षी आलाय का प्रश्न मग कशाला करतोस वगैरे असं हेच सांगतात. म्हणजे तर मला असं वाटतं त्या विषयावर प्रेम करा ना. मग त्या परीक्षेला आहे की ना हा वेगळा मुद्दा आहे. मला असं वाटतं आपला दृष्टिकोन जो आहे तो पहिल्यापासून घडवावा लागतो. आणि मला स्वतःला आनंद असा वाटतो की वेदनी हा दृष्टिकोन पहिल्यापासून घडवला. पण त्या ठिकाणी कुठेच अशा त्यांनी एक्सपेक्टेड प्रश्न कसा कुठल्या क्लासला जा, कुठलं कॉलेज चांगलं, कसं करिअर घडवावी, ह्याच्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व कसं घडेल, तू चांगला माणूस म्हणून कसा घडशील, तुझ्या व्हॅल्यूज कशा चांगल्या होतील, तुला इतर नुसतं विज्ञान तंत्रज्ञान ठीक आहे तू होशील इंजिनियर आणखीन काय होशील, पण तुला सर्वांगीण हे सगळं आलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे डोळसपणे बघणं. आणि हे जर का आपण जरी करायला शिकलो तर आपण आयुष्य समृद्ध करू शकू. आणि हा समृद्धतेचा जो काय एक सुसंस्कृतपणेचा जो काही एक ध्यास आहे, तो ध्यास लावण्याचं काम किंवा ध्यास निर्माण करण्याचं काम ही वेद अनेक वर्ष करते. म्हणून मला सातत्याने वेदकडे वेदसारख्या संस्थांकडे आणि आनंद नाडकर्णी किंवा अनिल यांच्या कामाविषयी खूप आस्था वाटण्याचं कारण असं मी मगाशी सांगत होतो तसं आपण कुठेतरी बांधलेलो आहोत. आणि ही बांधिलकी जी असते ती बाहेरनं ओढून जाऊन येत नाही. मला वाटतं ही जी आहे की आपण स्वतः करता जगतोय, स्वतः करता म्हणजे भौतिक अर्थात नव्हे पण स्वतःच्या मूल्यांवर जगतोय, ठामपणे उभे होत आणि तरीसुद्धा आपण बांधले गेलेलो आहोत. हे जे समृद्धी आहे आणि सुसंस्कृतपणा आहे तो वाढावा या समाजामध्ये म्हणून वेद उभा आहे. आणि माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद. अच्युतने आपल्यासमोर खूपच चांगली मांडणी केली. त्याने आपल्याला असं सांगितलं की गेल्या 3 दशकांमध्ये एक स्वार्थी आणि आत्मकेंद्रित समाज निर्माण होण्याची प्रक्रिया जी सुरू झाली त्यामध्ये चांगला माणूस म्हणजे काय याची मूलभूत व्याख्याच बदलली. स्वार्थ हाच चांगला, स्पर्धा हीच उत्तम असं फक्त मानलं नाही तर बिंबवलं जायला लागलं. आणि ह्यातून जीवनाकडे पाहण्याचा एकांगी दृष्टिकोन निर्माण झाला आणि जीवन हे एकाकी आणि एककल्ली दोन्ही व्हायला लागलं. भौतिक प्रगती फक्त स्वतःची या समीकरणामुळे मनोविकार, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स यामध्ये तर वाढ झालीच, पण या भौतिक प्रगतीच्या ध्यासापायी आपण खरंच स्वतःसाठी तरी जगतो का असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. तो असं म्हणाला की समाजाच्या अपेक्षांप्रमाणे व्यक्तीची चौकट आखली जाणं आणि व्यक्तीने ती चौकट बदलण्याचा प्रयत्न न करणं याच्यामध्ये खरा प्रॉब्लेम आहे. त्यांनी सोशल सायकोलॉजीमधलं आपल्याला एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणामध्ये निष्कर्ष असा निघाला की जितके बघे जास्त तितकी मदत कमी. बघ्यांची संख्या वाढली की कार्यकर्त्यांची संख्या कमी होते आणि बघे जितके जास्त तितकी वेगळ्या वाटेची ॲलर्जी जास्त. वेगळ्या वाटेची ॲलर्जी जेव्हा असेल त्यावेळेला भौतिक प्रगतीकडे म्हणजे त्या मर्यादित स्वकडेच आपण जाणार. पुढं त्यानं एक खूप चांगला मुद्दा मांडला. तो असं म्हणाला की स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि ते मत एका व्यापक ध्येयाशी जोडणं यातूनच समाजाशी जोडलं जाणं आपोआप निर्माण होतं. म्हणजे स्वतःच्या व्यापक ध्येयाशी ठाम असणं आणि समाजाशी जोडलं जाणं या जणू काही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि असा दृष्टिकोन पहिल्यापासून घडवायला लागतो आणि असा प्रयत्न करणारं व्यासपीठ म्हणून वेदचं त्यानं कौतुक केलं.
सुरुवात खूप चांगली झाली. विचार आणि त्याचं बीज आपल्याला मिळालं आणि ते बीज फुलवण्याचा, त्याचा विस्तार करण्याचा आपण खूप प्रयत्न करू. अच्युतनी जे आत्ता बोलला त्याच्याविषयी माझ्या मनात हेच विचार येत होते की किती आपण असे आपल्यापुरते बघणारे झालो. आपण सोशल ॲनिमल आहोत ना, आपण समूहाने राहणारे प्राणी आहोत ना. आपण कसं राहिलं पाहिजे, आपल्यापुरतं बघून कसं चालेल, सगळ्यांना मिळतंय की नाही हे बघायला पाहिजे ना. हां, ही कसली संस्कृती, किरटी संस्कृती तयार झाली आणि त्याला आपण असा आदर्श म्हणतो. आमच्याकडे मुक्तांगणमध्ये अनेक IITians किंवा असे व्यसनी होऊन आलेले आहेत आणि त्यांचं जीवन आम्ही बघतो. ते शिक्षण म्हणजे शहाणपणा नाही, शिक्षण म्हणजे शहाणपणा येत नाही त्यांनी, हे आम्ही जागोजाग बघतो असं. म्हणून हा जो सगळा एक असा शिक्षणातला हे जे एक असा एकांगीपणा आहे की ते नुसतं पुस्तकं डोक्यात भरणं आणि ती परीक्षेमध्ये उतरवणं आहे. याच्यातनं माणूस एक जगायला एक सबळ होणं किंवा ज्याला आपण त्यापेक्षाही नापास होणारी मुलं, अनेक फेल्युअर्स हे केलेली माणसं टक्के टोणपे खाऊन जास्त तयार होतात आणि ती जगामध्ये आपण बघतो की चांगली काहीतरी काम करून जातात. म्हणून हा सांगत होता त्यावेळेला पालक कसे जपतात पोरांना. मला एक विनोद आठवला की मुलगा असा आईला म्हणाला छोटा की आई गं मी जरा ग्रहण बघायला जातो. तर आई पोळ्या लाटत होती. आई म्हणले बघ हो, पण जरा लांबून बघ. असे आपण आहोत. काय आपलं म्हणजे जे वळण लावणार आहेत त्यांचं सुद्धा काय ज्ञान आहे आणि त्यांची सुद्धा काय पहुंच आहे हे आपण बघू शकतो. नाही ते की काय आहे सगळं चालेल आपल्याला. काय आपण स्वतः आईवडील असताना आपण म्हणू की आपल्याला तरी कुठे जग कळलेलं आहे, आत्ताचं बदलतं जगाचा ग्रास्प आपल्याला आहे का. तर मग आपण आपल्या मुलाला त्याचं ते होऊ द्यावं ना, त्याचं त्याला वाढू द्यावं. हां, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सिंचे सौ घडा ऋतू आहे फल होय. हां, त्यामुळे हा जो 100 घडे पाणी घालून अवेळी कधी फळं येत नाही झाडाला, हे कबीर सांगून गेलाय ना. आणि आपण किती लहानपणापासून त्याला स्पर्धेमध्ये काय घालतो. जरा चित्र चांगलं काढलं की लगेच चला पाठवा स्पर्धेला. पहिल्याचा दुसरा नंबर आला तर लगेच असा कसा झाला आणि तो कसा वरती गेला. याचे कशाला ते भरायचं डोक्यामध्ये स्पर्धेचं भूत. त्याला जरा मोकळेपणा निवांतपणे वाढू द्या ना जरा. तो निसर्गाचा प्रोग्राम घेऊन आलेला आहे. जसं बी असतं, त्या बीमध्ये महावृक्ष लपलेला असतो. ते तुम्ही बी लावा आणि त्याला एक अनुकूलता फक्त निर्माण करा. बाकी काही नाही. त्या बीला तुम्ही नका देऊ काही. तुम्ही फक्त जमीन खुरपून द्या आणि अगदी वाळायला लागलं तर पाणी घाला. बाकी काही तुम्ही करू नका. ते झाड वाढणार आहे कारण ते निसर्गाचा अतिशय उत्तम अशा तऱ्हेचा नमुना आहे. म्हणून हा आपल्याला वेदमध्ये हे खूप या तऱ्हेच्या व्हॅल्यूज आपण याच्यातनं शिकत असतो. आणि हा सगळा जो काही शाळा कॉलेजेस याची अपुरेपणा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे सगळं जे आहे ना ते ठीक आहे ना, ते ज्ञान पाहिजे, ते अमुक पाहिजे. अरे पण ते कशासाठी, हा त्याचा हेतू जो आहे, त्याचा पर्पज हा कुठे त्याच्यातनं हरवलेला आहे. आमच्या मेडिकलमध्ये शिकताना सगळे हा स्नायू कुठून कुठे जातो किंवा ह्या औषधाची टॉक्सिसिटी काय आणि ह्या औषध, पण पेशंटशी कसं बोलावं हे नाही शिकवलेलं. हां, त्या पेशंटला धीर द्यावा लागतो, त्या पेशंटला आधार द्यावा लागतो, त्याला सबळ करावं लागतं आणि त्याच्याबरोबर ट्रीटमेंट द्यावी लागते. ट्रीटमेंट हा सगळ्याचा एक भाग आहे आणि बाकीचे सगळे खूप तेच नेमकं नाही आहे. असे मिसिंग फॅक्टर असलेलं हे सगळं शिक्षण आहे. त्याची आपण पूर्तता करूयात वेदसारख्या उपक्रमातनं की जीवन हे बहु म्हणजे विविधता आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी एकसारखं ITकडे धावलं पाहिजे असं नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळा कल निसर्गात असतो. त्याला मी कम्फर्ट झोन म्हणतो. आणि त्या कम्फर्ट झोनमध्ये विना साया असतो असा विभाग असतो की त्याच्यात परिश्रम करावे लागत नाही. त्याच्यात मुलाला बस म्हणावं लागत नाही अभ्यासाला, तू आता हे पूर्ण कायलोच पाहिजे असं काही नाही. तो स्वतःहून करणार जर त्याला इंटरेस्ट असेल तर. म्हणून आपण ह्या वेदच्या ह्याला एक मला खूप महत्त्वाचं वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एवढी अशी एक विशेष युनिक अशी माणसं आहेत याची मला कल्पना नव्हती अशी. मी सुद्धा एक शोध घेणाराच माणूस आहे आणि अशा तऱ्हेच्या कार्यरतमध्ये मी लिहिलेलं आहे, आणखीन कुठे लिहित असतो. पण तरीसुद्धा त्याच्या पलीकडे आनंदचं केवढं नेटवर्क आहे आणि त्याला ती कुठली माणसं कशी सापडतात याने मी थक्क होतो असा सगळा. त्याचे ते सगळे त्यांनी एकदा मला सांगितलं की बाब्या ते जरा अमक्याचा नंबर दे रे मला. त्याला फोन करून बुक केलं आणि त्याला तो मला म्हणाला की आता डिसेंबरमध्ये जायचं ना. मी म्हटलं नाही पुढच्या डिसेंबरमधलं आहे.
असं त्याचं प्लॅनिंग आहे, ते पुढच्या डिसेंबरचं आत्ता करत असतो तो. म्हणून हा एक असा प्लॅनर आहे चांगला, हा चांगला एक असा टास्क मास्टर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहृदयता कधी गमावलेली नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणून वेदसारखा उपक्रम सगळीकडे भरभरून वाढावा. ह्या सगळ्या ज्या काही एक असं कंझ्युमर किंवा चंगळवादी संस्कृतीचा प्रभाव आहे, हा थोडासा ढिला व्हावा. लोकांना जरा खरं कसं जीवन कशासाठी असतं ह्या मुलांना ह्या वयात कळावं, असं हे संबंध होऊ, या कार्य पार पाडू. आणि ही याचे प्रकाशन झालं, हे वाचावं तुम्ही सगळ्यांनी, अशी विनंती करून 2 शब्द संपवतो.